नमस्कार सर्वांना। आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये विशेष संख्यांचा गुणाकार पाहणार आहोत। म्हणजेच काय तर मल्टिप्लिकेशन ऑफ स्पेशल नंबर्स। तर विशेष संख्या म्हणजे कोणत्या संख्या, त्याची एक व्याख्या केलेली आहे आपण। ज्या संख्यांचे दशक अंक समान असतात आणि एकक अंकांची बेरीज 10 असते त्या संख्यांना आपण विशेष संख्या असे म्हणतो। उदाहरणार्थ 43 गुणिले 47 म्हणजेच 43 मल्टिप्लाइड बाय 47। मग तुम्ही बघू शकता इथे दशक स्थानचा अंक 4 आहे बरोबर आहे। म्हणजेच कुठचा प्लेस आपला इंग्लिशमध्ये टेन्स प्लेस आपण बोलतो त्याला। तर 4 आणि 4 आहे आणि जो आपला एकक स्थानचा अंक आहे तो किती आहे 3 आणि 7 म्हणजे 3 आणि 7। मग ह्यांची बेरीज किती येते 3 अधिक 7 म्हणजे ह्यांची बेरीज आपली 10 येते बरोबर आहे। मग आपली व्याख्या बघा काय आहे, ज्या संख्यांचा दशक स्थानचा अंक समान असतात म्हणजे 4 4 आणि एकक अंकांची बेरीज 10 असते ती आली आपली 3 अधिक 7 10। त्या संख्यांना विशेष संख्या असे आपण म्हणतो बरोबर आहे। मग आपण ह्या संख्यांचे गुणाकार पाहणार आहोत। तर आपण ह्याचे गुणाकार सोडवून पाहूया। आता आपण जे उदाहरण बघितलं होतं तेच आपण आता सोडवून बघूया। ते कोणतं होतं 43 गुणिले 47। तर ते आपण उभ्या रेषेत लिहूया 43 गुणिले 47 म्हणजेच 43 मल्टिप्लाइड बाय 47। तर एकदम सोपी पद्धत आहे ही। तर ह्यामध्ये 3 आणि 7 ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा। किती येतो 3 7 21 आणि अशी एक लाईन मारायची ओके। आणि 4 एक आपली कॉमन संख्या आहे दोघांमध्ये ती तशी तशी लिहायची आणि 4चा पुढचा नंबर कोणता तर 5 त्यांचा गुणाकार करायचा। म्हणजे जो काय नंबर असतो त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा। म्हणजे किती आले 4 5 20 आणि हे 21 जसेच्या तसे। मग हे याचं एवढं सहज आपण उत्तर शोधलेलं आहे। तर आपण पुढचं उदाहरण घेतलेलं आहे 76 गुणिले 74। आता तुम्ही बघू शकता की दशक स्थानचा अंक म्हणजे टेन्स प्लेसचा अंक हा किती आहे 7 आहे समान आहे आणि 6 अधिक 4 यांची बेरीज किती येते 10 येते। 6 + 4 10 म्हणून हा नंबर हा स्पेशल नंबर्स आहेत बरोबर। मग आपण हे उभ्या रेषेत लिहूया 76 गुणिले 74 76 मल्टिप्लाइड बाय 74। मग आपली पहिली पायरी काय आहे की 6 आणि 4चा गुणाकार किती येतो 24 येतो बरोबर ठीक आहे। आणि पुढच्या पायरीला आपल्याला काय करायचं आहे 7चा पुढचा नंबर घ्यायचा आहे तो किती आला 8 आला ओके। म्हणजे काय होणार 7च्या पुढचा नंबर 8 तर त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार करायचं आहे आपल्याला 7 8 56 म्हणजे 56 आणि 24 म्हणजे 24 जसेच्या तसे। मग आपलं उत्तर किती आलं 5624 म्हणजे 5624 बरोबर आहे। आता आपण अजून 2-3 उदाहरण पाहूया या संदर्भातली। तर आपलं पुढचं उदाहरण आहे 41 मल्टिप्लाइड बाय 49 ओके। थर्ड नंबरचं उदाहरण आहे। तर बघा ह्यांच्यामध्ये लास्ट प्लेस आपला टेन्स प्लेस 4 आहे म्हणजे दशक स्थानचा अंक 4 आहे आणि एकक स्थान म्हणजे युनिट प्लेसचा अंकांची बेरीज 1 + 9 10 होते बरोबर आहे। मग आपण हे सोडवण्यासाठी उभ्या रेषेत लिहूया 41 मल्टिप्लाइड बाय 49 म्हणजेच 41 गुणिले 49। तर आपली पहिली स्टेप काय 1 आणि 9चा गुणाकार 1 9 1 9 म्हणजे 9 लिहिला आपण इथे। 4च्या पुढचा नंबर किती 5 बरोबर। तर त्यांचा आपला गुणाकार करायचा आहे म्हणजेच मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाइड बाय 5 20। पण इथे प्रॉब्लेम काय की ह्याच्या इथे आपलं 9 आलं बरोबर आहे। पण एक लक्षात घ्या की जेव्हा तुमचं 41 गुणिले 49चं उत्तर 209 येईल का नाही। तर समजा ह्यांचा गुणाकार सिंगल डिजिट येत असेल तर ह्याच्या समोर आपल्याला एक 0 देणं आवश्यक आहे। म्हणजे आपलं उत्तर किती आलं 2009 म्हणजेच 2009। मग ही आपल्याला ह्यामध्ये गोष्ट नवीन कळलेली आहे ओके। आपल्या पुढच्या उदाहरणामध्ये 3 अंकी संख्यांचा गुणाकार आपण पाहत आहोत। तर तुम्ही ह्यामध्ये बघू शकता की हा स्पेशल नंबर आहे का तर आहे। का आहे तर आपला इथे 100 प्लेट्सचा म्हणजे शतक स्थानचा अंक आणि हा शतक स्थानचा अंक सारखा आहे। हा दशक स्थानचा अंक आणि हा दशक स्थानचा अंक म्हणजेच टेन्स प्लेसचा आणि टेन्स प्लेसचा नंबर सेम आहे। आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती येते 7 अधिक 4 10 येते म्हणजे युनिट प्लेसच्या नंबरची ॲडिशन किती येते 6 + 4 10 येते। पण आपण इथे देताना दशक स्थानचा अंक असं म्हणालो होतो पण ह्या केसेसमध्ये आपल्याला हा नंबरही सेम मिळतोय त्यामुळे हा विशेष नंबर आहे। तर ह्याचा आपण गुणाकार बघूया। पद्धत सेम आहे। उभ्या रेषेत लिहायचं आहे आपल्याला 126 गुणिले 124 म्हणजे 126 मल्टिप्लाइड बाय 124। तर साधं सोपं आहे 6 आणि 4चा गुणाकार 6 गुणिले 4 24 म्हणजे 6 × 4
24 ही आपण एक लाईन दिलेली आहे. 12 सेम आहेत, मग 12च्या पुढचा नंबर 13, 12 सेम असल्यामुळे 12च्या पुढचा नंबर 13. मग आपल्याला फक्त ह्यांचं मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. कसं करणार? 13 दुणे 26, 13 2 जा 26. इथे आपल्या हातच्याला 2 राहणार. 13 एके 13 आणि 2 15, बरोबर. म्हणजे किती आले? 156 आले, म्हणजेच 156 आले. आणि हे 24 आपण जशा तसे त्याच्या पुढे लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण एवढा मोठा गुणाकार एवढ्या सोप्या पद्धतीने केलेला आहे. तर विशेष संख्यांच्या वेळेला वैदिक गणिताची पद्धत ही खूप उत्तम आहे. तर ह्याचा उपयोग तुम्ही आपल्या BDSसाठी किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर आपण अजून ह्या 3 अंकी संख्येचं एक उदाहरण पाहूया. 3 अंकी संख्येमधलं आपलं पुढचं उदाहरण आहे 272 गुणिले 278. मग आपण हे उभ्या रेषेत लिहूया. 272 मल्टिप्लाइड बाय 278. ओके. मग आपण प्रोसिजर आपली काय आहे की 2 आणि 8चा एकक अंकी संख्येचा गुणाकार करतो. 2 गुणिले 8 16, म्हणजे 2 × 8 16. ओके. अशी एक लाईन घेतो आपण आणि पुढे काय करतो? 27च्या पुढचा नंबर तो कोणता? 28, म्हणजे 28. 27च्या पुढचा नंबर 28. याचं आपण करतो मल्टिप्लिकेशन. ओके. मग आता पुढे काय करणार? 28 7 जा किती येतात? 196 येतात, म्हणजेच 28 7 196. तर इथे आपण येणार 6 आणि हातच्याला किती राहणार? कॅरी ओव्हर 22 2 × 28 56. तर आपण ते ह्यामध्ये ॲड करणार, म्हणजे किती येणार बघा? 9 + 6 15, 9 + 6 15. हातच्याला 1 नी 1 2 नी 5 7, म्हणजे किती आले? 756. ओके. आणि हे 16 ॲज इट इज आपण इथे खाली लिहिणार. मग अशा पद्धतीने आपलं उत्तर किती मिळालं? 75,616, 75,616. ओके. तर तुम्ही ह्या केसमध्ये म्हणाल की 28 गुणिले 7 करायला कठीण आहे, बरोबर आहे. तर एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो की 28च्या पुढचा नंबर कोणता आहे? तर 30 आहे. 30 7 किती होतात? तर 210 होतात, बरोबर आहे. आणि याचा अर्थ 2चा फरक आहे. बेसाती 28 आणि 30मध्ये 2चा फरक आहे. मग आपण काय करायचं? बेसाती 14 करायचं. 210मधून 14 वजा करायचे. बघा 210 वजा 10 किती होतात? 200 होतात. आणि 4 उरलेले 4 वजा केले की उत्तर येतं 196, बरोबर आहे. मग हे एक माझी ट्रिक होती, तर तुम्हाला ती कदाचित आवडेल, भविष्यामध्ये त्याचा उपयोग करता येईल. तर तुम्हाला जर आपण ज्या शिकलो कोणता? तर विशेष संख्यांचा गुणाकार, हा जर विषय आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.